मध्ये गेले असते, हा आपली मेजॉरिटी सिद्ध केली असती, तर हा प्रपंच करावा लागला नसता. हा सरकारचा वेळ, कोर्टाचा वेळ तुम्ही सगळ्याच वाया घालवलात, लोकांचा पैसा वाया घालवलाय. हम्म आणि यासाठी एक होतंय की तुम्ही तेव्हा जायचं होतं, तुमच्याकडे उद्धव लोक ठाकरे होते, तुम्ही सांगू उद्धव शकला असता ठाकरे किती यांनी लोकं दिलेला आहेत. राजीनामा ती चूक तुमच्या पथ्यावर पडली असं तुम्हाला वाटतं? नाही, पथ्यावर पडण्याचं यांना सोडूनच जायचं होतं. यांचं नेतृत्व सगळ्यांनीच झुगारलं होतं. हा त्याच्यामुळे ती चूक पथ्यावर पडण्याची गरजच नव्हती. उद्धव ठाकरे मागच्या दरवाजाने जे पळाले ते पळता कामा नये होते, हे माझं म्हणणं होतं. लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही शपथ घेतलीत शिवतीर्थावर आणि त्यानंतर महाराष्ट्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतलीत आणि ती जबाबदारी कोविडमध्ये लोकांना कोविड नंतर रस्त्यावर सोडलं आणि मागच्या दरवाजाने तुम्ही राजीनामा देऊन निघून गेलात, त्याला काय म्हणायचं? बर, अशा मुख्यमंत्र्यांपासून सोडवणूक महाराष्ट्राच्या जनतेची झाली, ही चांगलीच झाली म्हणेल ना जनता. शेवटी हे सगळं तुम्ही कोणासाठी करताय? लोकशाही टिकवण्यासाठी, लोकशाहीमध्ये मेजॉरिटी कोणाची आहे दाखवण्यासाठीच करताय ना. मुद्दा काय? आणि या मुद्द्याला जर तुम्ही तिलांजली देणार असाल, मग आता त्यांनी सुरुवात केली, मॅच खेळायचीच आहे, तर थोडंफार ग्राउंड बरोबर नाहीये, ढगाळ वातावरण आहे, हे तुम्ही आतापासून कशाला रडताय? हा पण या सगळ्यामध्ये एक परसेप्शन सुद्धा असतं किरणजी, परसेप्शन सुद्धा महत्वाचं असतं. हे परसेप्शन जे जनतेमध्ये आहे, जनतेला सुद्धा न्याय झालाय असं वाटणं सुद्धा महत्वाचं असतं. मग तो सुप्रीम कोर्टाचा निकाल असो, अध्यक्षांचा असो, कुणाचाही असो, ही भावना कायम राहील का? कारण त्या विश्वासावरच शेवटी लोकशाहीवरचा विश्वास सुद्धा राहतो. आणि विरोधक सातत्याने टीका करतायत की ही तर लोकशाहीची हत्या होतीये. न्याय हा ज्या दिवशी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदाची शिंदे साहेबांनी शपथ घेतली त्या दिवशीच खरा न्याय झालेला आहे. मला विचारायचं न्याय झाला आणि त्यानंतर कारभाराला सुरुवात झाली. आज ते कारभार करत असताना निवडणूक आयोगाने पण आपल्याला शिवसेना हे नाव दिलं, धनुष्यबाण हे चिन्ह दिलं. याचा अर्थ हा वाद हा आता फक्त दोन पक्षांमधला आहे. कारण उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा नवीन पक्ष जन्माला आलेला आहे, ते अजूनही क्लेम करतात हे आमचंच आहे सगळं. आणि शिवसेना हा पक्ष शिंदेसाहेब मुख्य नेते म्हणून लीड करतायत, हे सत्य आहे आणि हे सत्य तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल. बरं, आजच्या निकालाच्या नंतर त्यावर सुद्धा शिक्कामोर्तब होईल. शिवसेना कुणाची यावर सुद्धा पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊ शकतं. निकाल त्याच्या संदर्भातला सुद्धा येऊ शकतो 100%. हा 100%. मी तर म्हणेन आतापर्यंत कोणी मागणी केलेली नाही, पण ही मागणी होणं गरजेची आहे. 16 अपात्र ठरवा हे त्यांची मागणी होती. मी तर म्हणेन की निकाल लागल्यानंतर त्यांचे 14 हे अपात्र झाले पाहिजेत. बर, त्याच्याबरोबर एक होतंय पक्ष कोणाचा आहे असाही निवडणूक आयोगाने तुम्हाला कळवलेलं आहे. आणि त्यानंतर आता त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल. बर, लोकांचा विश्वास असावा, काय काय गोष्टी झाल्या त्यांच्यासमोर पण मांडाव्या. पण तुम्ही जर बोलण्यामध्ये पंतप्रधानाला मानणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाला मानणार नाहीत, तुम्ही निवडणूक आयोगाला मानणार नाहीत, तुम्ही अध्यक्षांना विधानसभाच्या मानणार नाही, मग तुम्ही मानता कोणाला? आणि माझं अगदी स्पष्ट आपल्या माध्यमातून मी सांगेन, उद्धव ठाकरे हे आता एकदा एक्सेप्ट करा की उबाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष वेगळा आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना ही शिंदे साहेबांकडे आली आहे, हे मनापासून एकदा मान्य करा. बरं, हे मान्य करावंच लागेल तुम्हाला आता. ठीक आहे. तुम्हाला अपेक्षा काय आहे? आज